हाय हॅलो नमस्ते. शीतल्स लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि मी आज तुमच्यासोबत काय बोलणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरून नक्की लक्षात आलं असेलच. माझ्याकडे असलेल्या कॉटन साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुमचा आणि माझा आवडीचा विषय म्हणजे साड्या. खूप आणि खूप जास्त आवडतो आपल्याला हा विषय. माझ्याकडे ही कॉटनची रेड कलरची साडी आहे. खूपच लाईट वेट आहे, छान आहे, सुंदर आहे. एकदमच छान डिझाईन आहे, त्याला गोल्डन जरीची बॉर्डर आहे आणि इतकी उठून दिसते का, खूपच छान. म्हणजे कॉटनची साडी ही आपण उन्हाळ्यात तर घालतोच, पण इतर कुठल्याही दिवशी घालू शकतो. कॉटनच्या साड्या कुठेही ॲडजस्ट होऊन जातात कुठल्याही फंक्शनला. आता कॉटनचेच का घालायचे, तर उन्हाळ्यामध्ये सुती कपडे घालणं हे आरोग्यासाठी आणि आपल्या आरामासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर मानलं जातं किंवा आहेच ते. तर ही माझी रेड कलरची साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही ब्ल्यू कलरची आणि ऑरेंज बॉर्डर असलेली माझी कॉटनची साडी. त्याला ऑरेंज कलरचं ब्लाऊज आहे, पण मी ते ब्ल्यू कलरचं घातलेलं आहे. ते येत नाही म्हणून मी हे घातले. ही साडीसुद्धा खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि छोट्या छोट्या बुट्ट्यांची डिझाईन आहे त्या साडीवर. खूप जास्त डिझाईन नाही, खूप भरलेली नाही, पण छान आहे. या दिवसामध्ये कॉटनचे कपडे घालायचे फायदे म्हणजेच शरीर थंड राहते आपले आणि कॉटनच्या कपड्यांमधून हवा सहज आत बाहेर जाऊ शकते, ज्यामुळे त्वचेला हवा खेळती राहते आणि आपलं शरीर थंड राहण्यास मदत होते. म्हणूनसुद्धा आपण कॉटनचे कपडे घालायलाच पाहिजे. कॉटनचे कपडे उठावदार तर आहेच, रुबाबदार तर आहेच. कुठेही जा, कॉटनचे कपडे व्यवस्थित जर आपण साडी नेसली ना तर खूपच छान दिसते. फक्त ती आपल्याला व्यवस्थित वेअर करता आली पाहिजे. ही ब्लू कलरची कॉटनची साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. बऱ्याच साड्या आहे, त्यातल्या मी काही साड्या मी आज तुम्हाला दाखवते. बाकीचं कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कॉटन का घालायचं, ते पण उन्हाळ्यातच का घालायचं. कॉटन हे आपण कुठल्याही ऋतूत वापरू शकतो, परंतु उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो आपल्याला आणि घाम शोषून घ्यायची खूप जास्त क्षमता ही या सुती कपड्यांमध्ये असते, कॉटनच्या कपड्यांमध्ये असते. म्हणून घामामुळे त्वचेला कपडे चिकटत नाही, त्यामुळे आपली त्वचा ओलावापासून दूर राहते आणि आपण छान फ्रेश ताजंतवानं वाटतं आपल्याला. ही ब्लू कलरची, नेव्ही ब्लू कलरची साडी कोलकाता पॅटर्न आहे, कोलकात्याचं कॉटन आहे. खूप जास्त लाईट वेट आहे, खूप छान डिझाईन आहे आणि मलासुद्धा ही खूप आवडते. तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही साडी आहे लिनन कॉटन. याच्यावरचं ब्लाऊजसुद्धा या साडीसारखंच आहे, पण ते होत नाही म्हणून मी व्हाईट कलरचं ब्लाऊज वेअर केलेलं आहे. लिनन कॉटनची ही साडी खूप लाईट वेट आहे, खूप छान आहे. नेसली का खूप उठून दिसते. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, छान दिसते ती. आणि कापूस हा नैसर्गिक धागा असल्याने त्वचेवर रॅशेस किंवा जळजळ होण्याची शक्यता खूप कमी असते. हे खूप संवेदनशील त्वचेसाठी खूपच उत्तम मानले जाते. म्हणून आपण कॉटनचे कपडे, कॉटनच्या साड्या उन्हाळ्यात वेअर करायला पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उन्हाळ्यामध्ये कॉटन सुती कपड्यांनाच प्राधान्य आपण दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराची आपण केअर करू शकतो. ही साडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही आहे पिंक कलर, खूप छान साडी आणि ही साडी मला माझ्या मावशीने दिली आहे. ह्या साडीवरसुद्धा सेम साडीचा हा पदर आहे ना, असं आहे ब्लाऊज, पण तेही येत नाही म्हणून मी व्हाईट कलरचं ब्लाऊज वेअर केलं या साडीवर. ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूपच आवडते. खूप छान बारीक बारीक त्याच्यावर टिकल्या लावलेल्या, असे डायमंड लावलेले काठावर. खूप छान उठून दिसते ती साडीसुद्धा.
कॉटनचे कपडे शरीरातील उष्णता कमी करण्यास आपल्याला मदत करतात आणि शरीराचे तापमान आहे ना संतुलित राहते. कॉटनचे कपडे आपण उन्हाळ्यात घातल्याने घाम येतो ना, मग कसं एकदम आपल्या जीवाला कसं ते एकदम काय म्हणतात ते गुदमरल्यासारखं बर्डन आल्यासारखं होतं ना, तसं नाही होत. उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे कॉटनच्या साड्या आवर्जून वेअर करायला पाहिजे. आणि ही माझी दुसरी ब्लू आणि पिंक कलरची साडी, थोडा डार्क पिंक कलर आहे आणि ही साडी माझ्या मोठ्या मावशीने मला दिलेली. या साडीवर ब्लू कलरचं ब्लाऊज आहे, ते होत नाही म्हणून मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज वेअर केलेलं आहे. ही साडी खूप 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 जास्त लाईट वेट आहे, खूप छान आहे आणि दिसायलासुद्धा खूप उठावदार आहे ही साडी. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. वजन मी म्हणते ना लाईट वेट आहे, बरोबर आहे. सुती कपडे हे वजनाने खूप हलके असतात आणि आरामदायीसुद्धा असतात, म्हणून ते उन्हाळ्यामध्ये सुती कपडेच घालायला पाहिजे. ही साडी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आत्तापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्या त्यातली ही खूप स्वस्त साडी, फक्त 500 रुपयाची. साडीसारखंच ब्लाऊज आहे या साडीवरही, पण ते होत नाही म्हणून मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज वेअर केलेलं आहे या साडीवर. आणि थोडी फुगलेली वाटते, ती धुतलेली नाही अजून, मी फक्त 2 वेळा नेसली ना, तिसऱ्यांदा नेसते ती साडी. धुतली का ती आपोआप नरम होऊन जाईल. कॉटनचा कपडा काही कपडा थोडा फुगून असतो, धुतल्यानंतर तो आपोआप स्मूथ होऊन जातो, तशी ही साडी. पण कलर ब्राऊन कलर आहे, खूप छान दिसतो, खूप उठून दिसतो अंगावर. ही साडीसुद्धा मला खूप आवडते. तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि बघा बरं, यावर्षी भयंकर ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आपली केअर आपणच करायला पाहिजे. आणि ती कशी करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीने जसं जसं करता येईल तसं. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे का, माझ्या घराला जे कर्टन लावले होते त्याच्यातून डायरेक्ट ऊन घरात येत होतं आणि खूप गरम व्हायचं, खूप घाम यायचं आणि घराचं टेम्परेचर वाढून जायचं. म्हणून माझे ते जुने कर्टन होते, मी क्लीन करून ठेवलेले, तेच मी काढून लावले. त्याच्याने ना रूम टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं आणि घरामध्ये असं काय गारवा राहतो, एकदम असं एकदम कूल होऊन जाते रूम. म्हणून ते कर्टन चेंज केले मी, कसं उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. तसंच कपडेसुद्धा कॉटनचेच घाला, कमी ऊन येईल ते. शक्यतो ब्लॅक कलर घालायचा नाही, पण माझ्याकडे कॉटनची, डोरा कॉटनची ही लाईट वेट साडी आहे, ती मी तुम्हाला माझ्या कलेक्शनमध्ये होती तर मी तुम्हाला दाखवली. ती साडी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कॉटनचे कपडे धुण्यास, प्रेस करण्यासुद्धा सोपे असतात आणि ते दीर्घकाळ टिकतात. हा व्हिडिओ मी, माझ्याकडे बऱ्याच साड्या आहे, पण खूप मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हालाही कंटाळा येईल आणि तुम्ही अपूर्ण बघितलं मलाही वाईट वाटेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.